गप जेव की तू, त्यांचा त्यांना बघू दे की. चावरी तिला भरवून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा न भरवलेलं परवडलं. बरोबर आहे, धैर्य तुम्हीच भरवा हिला. मी आलेच. असं करतात का? पण मी सॉरी बोलले तिला, मी चुकून चावली. अच्छा, चुकून चावलीस काय? मग एवढ्या दिवसापासून मी भरवतोय, मला नाही चावलीस कधी चुकून का? माहित नाही. वहिनी, आई जेवली का? हो, फक्त त्या खोलीच्या बाहेर यायला मागत नाहीयेत आज. म्हणजे मी त्यांना विचारलं की डॉक्टरांना बोलवायचंय का, तर तेही ऐकत नाहीये. नेमकं काय झालं हिला तेच कळत नाही. मी उद्याच्या माझ्या सगळ्या मीटिंग घरीच ठेवल्यात. त्यामुळं आई बरोबर थांबणंही होईल आणि जर काही चेकअप वगैरे करायचं असलं तर ते सुद्धा करून घेता येईल. आऊ कशाला भाऊजी उगाचच, तुम्ही घरी थांबलात तर आमचा प्लॅन फिसकटायचा. कसला प्लॅन? ते मी काय गणिता, सगळं सरप्राईज घालवून टाकलंस. आम्ही ना भाऊजी खरं तर उद्या सावीसाठी बेसनाचे लाडू करणार होतो, पण आणि काय आहे ना, तुम्ही घरात थांबलात की मग आम्हाला काही करू देणार नाही. सावीसाठी काहीतरी बनवायचं, या निमित्ताने तुम्ही किचनचा ताबा घेणार. म्हणून ती असं म्हणाली. हा वहिनी, अहो उलट मी घरी असलो तर मदतच होईल की तुम्हाला. तुमचा प्लॅन काही फिसकटणार नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. तू एक काम कर ना, 24 तास फुल टाइम असा आचारी हो ना तू. दादा, मला माझ्या बायकोसाठी आचारी होण्यात लाज वाटत नाही. त्याला आचारी नाही, लाचारी म्हणतात. हे तू मला सांगायची गरज नाही. आणि वहिनी, उद्या आपला बेसनाच्या लाडवाचा प्लॅन डन करून टाकूयात.